नमस्कार महाराष्ट्रातील तमाम निराधार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत। तुम्हाला माहिती आहे की कालपासून दिव्यांग बांधवांना जून महिन्याचे पैसे जून महिना येण्याच्या आधीच जे आहे तर ते मिळायला सुरुवात झालेली आहे। काल आपण जसेही पैसे वितरण सुरू झाले तसे लगेचच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे। त्यामुळे अशीच माहिती आपण नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज देखील काही लाभार्थ्यांना जे आहे तर ते अनुदान मिळालेले आहे। सायंकाळी 4 वाजेपर्यंत एक एक करून लाभार्थ्यांच्या खात्यावर आज देखील अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती चालू होती। आता तुम्हाला सांगू इच्छितो की काही लाभार्थ्यांकडून महत्त्वाचे काही प्रश्न विचारलेले आहेत। त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि इतर लाभार्थ्यांना अनुदान कधी येणार आहे याविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊया। तर बघा, अद्याप म्हणजे आत्तापर्यंत म्हणजेच आजपर्यंत जर तुम्हाला पैसे मिळालेले नसेल, आजची तारीख आहे बघा 30 मे 2026, 30 मे 2026 पर्यंत जर तुम्हाला अनुदान मिळाले नसेल जूनचे, तर तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये ते अनुदान येऊन जाईल। ठीक आहे, काही लाभार्थ्यांचे अद्यापही जून महिन्याचे अनुदान बाकी आहे। यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना सांगतोय मी तर त्या लाभार्थ्यांना अनुदान येऊन जाईल 1 ते 2 दिवसामध्ये। रविवारला अनुदान येईल की नाही याची मला गॅरंटी नाही आहे, पण सोमवारला आणि मंगळवारला तुम्हाला अनुदान येईल ज्या लाभार्थ्यांना आलेले नाहीत। 31 आणि 1 तारखेला 1 आणि 2 तारखेला ज्या लाभार्थ्यांना अद्याप पैसे आलेले नाही अशा लाभार्थ्यांना अनुदान येऊन जाईल। ठीक आहे, रविवारी येईल याची वाट तुम्ही पाहू नका। ओके, आता इतर लाभार्थ्यांना कधी पैसे येणार याची माहिती आपण तर जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि इतर लाभार्थ्यांपर्यंत माहिती शेअर करा। ठीक आहे, अजून तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही आपल्या नंबरवर संपर्क साधू शकता। 94 23 39 37 61 या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकतात किंवा स्क्रीनवरचा जो QR कोड आहे तो स्कॅन करायचा मोबाईलमध्ये, लगेचच तुमचा जो आहे तर तो मेसेज आमच्यापर्यंत येईल। व्हॉट्सॲपवरती तुमचं ते चॅट्स ओपन होईल आणि आमच्यापर्यंत तुमचा मेसेज येईल। ठीक आहे, आता बघा, इतर लाभार्थ्यांना लवकरच अनुदान येणार आहे। पुढील 2 ते 3 दिवसात त्याची नोटिफिकेशन्स येण्याची शक्यता आहे। ठीक आहे, अशी प्राथमिक माहिती सध्या तरी मिळालेली आहे इतर लाभार्थ्यांना, कारण त्यांना आत्ताच ट्रान्झॅक्शन झालेले आहेत। काही लोकांना 1 महिन्याचे, काही लोकांना 2 महिन्याचे, परंतु ज्या लाभार्थ्यांना 14 तारखेला पैसे आलेले होते अशा लाभार्थ्यांना आणि त्याआधी आलेल्या लाभार्थ्यांना आता ट्रान्झॅक्शन होण्याची वेळ आलेली आहे आणि लवकरच मंगळवारच्या आसपास हे नोटिफिकेशनचं काम जे आहे तर ते सुरू होईल अशी प्राथमिक माहिती आपल्यापुढे प्राप्त झालेली आहे। त्या व्यतिरिक्त काल आपण तुम्हाला कुठल्या कुठल्या तालुक्यांमध्ये अनुदान आलेले आहे याची यादी जी आहे तर ती दिलेली होती। आणखी देखील काही तालुक्यांची यादी आहे, परंतु ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया। मंगळवारला किंवा सोमवारला एक व्हिडिओ येईल ज्यामध्ये तुम्हाला ती यादी मिळेल आणि जर तुम्हाला अनुदान आले नसेल, त्या तालुक्याचं नाव आलेलं असेल आणि तुम्हाला जर अनुदान आलेलं नसेल तर मात्र तुम्हाला काहीतरी करण्याची गरज आहे। ठीक आहे, 2500वाल्या लाभार्थ्यांसाठी। ओके, आणि जे 1500वाले म्हणजे इतर लाभार्थी आहेत तर त्यांना अनुदान कधी येईल याचा देखील व्हिडिओ तुम्हाला सोमवारी किंवा मंगळवारी पाहायला मिळेल। ओके, चला, आता तुम्ही काही व्हॉट्सॲपवरती प्रश्न विचारलेले आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला सांगतो। जे काही अडचणी आहेत तर त्याची उत्तरे आपण आता जाणून घेऊया। तर बघा, आजचा पहिला प्रश्न विचारला आहे सागर मुंजाजी घुगे यांचा। आजचा पहिला प्रश्न आहे, ते विचारतात मे महिन्याचा हप्ता आला नाही पूर्णपणे, म्हणजे 100% अपंग आहे सर, कधी पैसे येईल? तर बघा, मे महिन्याचे अनुदान जे आहे तर ते इतर लाभार्थ्यांना मात्र आधीच आलेले आहे। आता तुम्हाला फक्त मे महिन्याचाच हप्ता आलेला नाही आहे का, की मग इतर देखील पैसे आलेले नाहीत हे कळवायला तुम्ही विसरू नका, कारण याआधी बऱ्याच लाभार्थ्यांना, काही लाभार्थ्यांना 5000, काही लाभार्थ्यांना 2 महिन्याचे आणि काही लाभार्थ्यांना 3 महिन्याचे देखील अनुदान आलेले आहे। विशेष म्हणजे सागरजी, इतर लाभार्थ्यांना काल, आज आणि उद्या या 2 ते 3 दिवसात देखील पैसे आलेले आहे आणि ज्यांना आलेले नाही त्यांना येणार आहेत, मग ते तुम्ही अपडेट दिलेलं नाही। जर तुम्हाला याआधीचे पैसे आलेले नसेल आणि फक्त मे महिन्याचेच पैसे अडकले असतील तर मात्र एक छोटासा प्रॉब्लेम असेल, तो सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला मे आणि जून या दोन्ही महिन्याचे पैसे येईल। ठीक आहे, परंतु जर फक्त मे महिन्याचे पैसे आले नसेल
आणि जून महिन्याचे आले असतील तर तो तुमच्या तहसील विभागाकडून किंवा काहीतरी इश्यू झालेला असावा. आणि पुढे मग तुम्ही म्हणाल की सर ते कधी येतील, तर ते जर आले तर लवकरच येतील, अन्यथा तुम्हाला काहीतरी त्यावर उपाय करावा लागेल. परंतु पैसे मात्र तुम्हाला जर 2 ते 3 महिन्याचे आले नसेल तर काहीतरी अडचण आहे. ठीक आहे, पैसे जर तुम्हाला 2 ते 3 महिन्याचे आले नसेल तर मात्र काहीतरी अडचण आहे. तुमचे डिटेल्स दिव्यांग विभागाकडे अपडेट झालेले नसावे, या कारणामुळे तुम्हाला 2 ते 3 महिन्याचे पैसे आलेले नसावे. ठीक आहे, तुम्ही प्रश्न आणखी स्पष्ट विचारा. ठीक आहे, तर चला आजचा पुढील प्रश्न अभिमन्यू वाढणे यांचा आहे. घुगेजी, आशा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आणि स्पष्ट विचारा. तर अभिमन्यू आपल्याला विचारतात की सर मला आज 6 वाजता जे आहे तर ते 2500 रुपये आलेले आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे, परंतु मागचे एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत, तर ते येतील का? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की त्यांना पैसे आलेले आहेत आपण जे सांगितलं त्याप्रमाणे काल 6 वाजता. ठीक आहे, पण त्यांना आधीचे पैसे आलेले नाही आहेत. तर तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्हाला आत्ताचे पैसे आलेले आहेत तर तुमचे जे डिटेल्स अपडेट झाले ना, कारण मी आधी सांगितलं त्याप्रमाणे तुमचे जे डिटेल्स अपडेट झालेले आहेत तर ते नंतर अपडेट झालेले आहे. म्हणजे जशी योजना बदलली तर त्यानंतर काही वेळाने तुमचे डिटेल्स अपडेट झालेले असावे वेबसाईटवर किंवा जिकडे जे तुम्हाला अनुदान देतात, साध्या भाषेमध्ये ज्यांच्याकडून आपण पैसे घेतो त्यांच्याकडे तुमची माहिती उशिरा पोहोचली, त्यामुळे ते 2 महिन्याचे पैसे तुम्हाला आले नाही. आणि यापुढे आता तुम्हाला पैसे येत राहील. ठीक आहे, यापुढे तुम्हाला पैसे 2500 रुपयेच येत राहील, पण ते 2 महिन्याचे पैसे येईल का असा तुमचा प्रश्न आहे. तर ते येणे थोडेसे कठीण आहे. ठीक आहे, जर तुमचे डिटेल्स उशिरा पोहोचले असतील तर ते 2 महिन्याचे पैसे येणे कठीण आहे, कारण त्यावेळेस तेवढाच निधी मंजूर झाला असावा आणि तुमच्या हिश्श्याचा जो निधी आहे तर तो मंजूर झाला नाही आणि तो तुम्हाला मिळाला देखील नाही. ठीक आहे, त्यामुळे त्याची वाट पाहू नका. आता पुढे पैसे कसे कंटिन्यू घेता येईल याकडे तुम्ही लक्ष केंद्रित केले तर योग्य राहील. ठीक आहे, म्हणजे मला असं तुम्हाला अजिबात म्हणायचं नाही की तुम्हाला पैसे आले नाही पाहिजे, पण लक्षात घ्या की या आधीचा जो अनुभव आहे त्यावरून सांगतो की पुढे तुम्हाला पैसे येत राहील, परंतु ते पैसे कधी येईल किंवा काय होईल याची माहिती तुम्हाला कुठेही योग्य प्रकारे मिळणार नाही. त्यामुळे आता पुढे पैसे कसे कंटिन्यू आपल्याला येत राहतील यासाठी तुम्ही प्रयत्न केलेला कधीही योग्य राहील. ओके, चला आजचा पुढील प्रश्न जो आहे तर तो विनोद साखरे यांचा आहे. अंबेजोगाई तालुका, एप्रिल मे जून अनुदान आलेले नाही, 3 महिने झाले, दिव्यांग आहे, तहसीलमध्ये जाऊन अनेक चक्रा मारलेल्या आहेत तरी पैसे आलेले नाहीत, सर काय करावे, मार्गदर्शन करा. तर बघा विनोदजी, तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही तहसील कार्यालयामध्ये 3 ते 4 चक्रा मारलेल्या आहे, यामुळे तुम्हाला बराच त्रास झाला असावा. परंतु प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जो अंबेजोगाई तालुका सांगितला तर आत्ताचेच उदाहरण घ्या, कालच या तालुक्याला 4:14 काही ठिकाणी ट्रान्झॅक्शन, काही लाभार्थ्यांच्या खात्यात ट्रान्झॅक्शन झालेले आहे. म्हणजे टाईम सोडा, पण कालच ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. याआधी देखील इतर लाभार्थ्यांना जे दिव्यांग नाही त्यांना 14 तारखेला असेल किंवा मग याआधी देखील ट्रान्झॅक्शन झालेले आहे. होय, याआधी देखील ट्रान्झॅक्शन झालेले आहे. मागच्या महिन्याच्या 14 तारखेला, 22 तारखेला, अशा बऱ्याच तारखा आहेत माझ्याकडे, आता ती लिस्ट आहे, सोडा ते. पण पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात आलेले आहे. आता तुम्ही अपंग असून, दिव्यांग असून तुम्हाला पैसे आले नाहीत, त्याच्या मागची कारणं पुढीलप्रमाणे आहेत. एकतर तुमचे DBT आणि ते सर्व ओके आहे का? जर ते सर्व ओके असेल तर तुमच्या डॉक्युमेंट्सवर सर्व डिटेल्स ओके आहेत का? बऱ्याचदा काहीतरी छोटीशी चूक असल्यामुळे आपले एकमेकांना डॉक्युमेंट्स लिंक होत नाही. समजा माझ्याकडे तुमचं नाव वेगळंच आहे आणि दुसऱ्या व्यक्तींकडे वेगळं आहे, म्हणजे नावामध्ये थोडीशी स्पेलिंग मिस्टेक आहे, तर ते मॅच होईल का सांगा बघू? 1000 लोकांच्या नावांमधून तुमचं नाव ते मॅच होईल का? मला वाटेल की नाही, हे नाव वेगळं असू शकते, आहे की नाही? आणि आपल्या मराठीमध्ये तुम्हाला तर माहिती आहे की किती वेगवेगळे हे होतात, म्हणजे बदल होतात, छोट्या छोट्या स्पेलिंगवरून नाव पूर्ण चेंज होतं. तर अशा प्रकारे काहीतरी छोटी मोठी चूक असावी आणि त्यामुळे तुमचे डिटेल्स जे आहे तर ते वेबसाईटवर अपडेट होत नाही आहे. ठीक आहे, आता बऱ्याच वेबसाईट AIच्या याच्यात आलेल्या आहे, AIवरती काम करतात, है ना? किंवा मग बऱ्याचदा आपण सिस्टीमवरती अवलंबून राहतो की हे नाव, सिस्टीमला तुमच्याशी काही तुम्हाला काही सिस्टीमचा विरोध नाही आहे, है ना? सिस्टीम काही तुम्हाला ओळखत नाही, पण तुमचे डिटेल्स चुकीचे असावे, त्यामुळे तुमचा डिटेल्स डेटा जो आहे तर तो डेटाबेस अपडेट झालेला नाही आणि त्यामुळे तुम्हाला 3 महिन्याचे पैसे आलेले नाहीत. ठीक आहे, अधिक माहितीसाठी तुम्ही तुमची जे काही
हे आहे जे काही कन्सर्ट आहे तर ती तुम्ही व्हॉट्सॲपवर पाठवू शकता. त्यासाठी 94 23 39 37 61 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करा किंवा QR कोड दिसतो आहे त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. शशिकांत यांचा पुढील प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. सर मी सातारा येथे राहतो. मला संजय गांधी निराधार अपंग योजनेअंतर्गत अनुदान येते. माझे 2 महिन्याचे अनुदान आलेले नाही. मी 30% अपंग आहे. माझे पगार ओके आहेत. मला अनुदान येईल का? माझ्या एका डोळ्याचा इश्यू आहे. असं त्याने खूप लंबा मेसेज लिहिला आहे. तर मला समजलं आहे तुमचा प्रश्न असा आहे की तुम्हाला 2 महिन्यापासून अनुदान आलेले नाही. आता कुठल्या 2 महिन्याचे आलेले नाही ते सांगितलेलं नाही, त्याबद्दल काही हरकत नाही, पण यापुढे मेसेज करताना ते लक्षात ठेवा. चला, तुम्हाला डोळ्याचा इश्यू आहे, तुम्ही दृष्टीहीन आहात आणि तुम्हाला जे आहे तर ते अनुदान आलेले नाहीत. आता तुम्ही लिहिताना असं लिहिलं आहे की तुम्ही 30% अपंग आहात. तर सर्व दिव्यांगांना माहिती आहे की अपंगाची जी योजना मिळण्याची की कुठलाही लाभ घेण्याची जी कॅटेगरी आहे तर ते 40%च्या वर तुमच्याकडे अपंगत्व प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. ठीक आहे, तुमच्याकडे 40%च्या वर अपंगत्व प्रमाणपत्र असले पाहिजे तरच तुम्हाला तो लाभ मिळेल, अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला तो लाभ मिळालेला नाही आहे. ठीक आहे, बाकी याआधी तुम्हाला कसा लाभ मिळायचा आहे हे तुम्हालाच माहिती, कारण 40% अपंगत्व असेल तरच मात्र तुम्हाला योजनेचा लाभ घेता येतो. तुम्ही लिहिताना 30% इथे लिहिलेलं आहे, तर हेच जर कारण असेल तर तुम्हाला याच कारणामुळे पैसे मिळत नाही आहे. ठीक आहे, अधिक जर काही असेल किंवा काही तुम्हाला लिहिताना चूक झाली असेल तर परत तुमचा प्रश्न पुन्हा एकदा तुम्ही विचारण्याचा त्रास घेऊ शकता. ठीक आहे, तर आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. पुढील प्रश्न सुनील यांचा आहे. ते म्हणतात, आज आम्हाला 2500 रुपये जमा झालेले आहेत, जळगाव खानदेश. मागच्या वेळेस मे आणि एप्रिल महिन्याचे पैसे अनुदान वेळेवर जमा झाले नव्हते, पण यावेळेस जमा झाले आहेत. धन्यवाद सर. ओके, धन्यवाद. यावेळेस जमा का आधी झाले तर काही विशिष्ट कारणांमुळे ते जमा झालेले आहेत. त्याची कारणे आपण पुढे तुम्हाला सांगणारच आहोत. काहीही म्हणजे जे शक्य नाही असं कारण तुमच्यापर्यंत पोहोचवणं काही इतरांपर्यंत योग्य नाही. काहीतरी आपलं कारण सांगायचं आणि व्हिडिओ बनवायचं हे आमचं कर्तव्य नाही, त्यामुळे आम्ही कुठलंही कारण असं तुम्हाला सांगणार नाही आहे. जे योग्य कारण असेल तेच सांगेल आणि जी अधिकृत माहिती येईल, जे आपलं सामाजिक न्याय विभाग आहे किंवा मग दिव्यांग सहाय्यक विभाग आहे तर यांच्याकडून जी अधिकृत माहिती येईल तीच माहिती आम्ही तुम्हाला सांगू. इतरांप्रमाणे हा इश्यू होता, हे होणार आहे, ते होणार आहे, या गोष्टी तुम्हाला अजिबात इथे पाहायला मिळणार नाही. ठीक आहे, त्यामुळे चिंता करू नका, तुम्हाला अनुदान पुढे कंटिन्युअसली येत राहील. ओके, चला आता जो पुढील प्रश्न आहे तो सय्यद यांचा आहे. ते विचारतात, सर माझे पैसे नाही आले हो. सय्यद त्यांचं नाव आहे. ते म्हणतात, KYC केली, एप्रिल मे जून महिन्याचे 3ही महिन्याचे पैसे आलेले नाही आहे. जिल्हा बीड, तालुका जो आहे तर तो आष्टी. तर तुम्हाला सांगू इच्छितो, आष्टीला तर कालच पैसे आलेले आहेत जून महिन्याचे आणि याआधी देखील पैसे आलेले आहेत. ठीक आहे, आता तुम्ही KYC केली, खूप छान झालं. तुमची KYC कुठून केली आणि तुमच्या मते KYC म्हणजे काय हे जर सांगितलं असतं तर बरं झालं असतं. तुम्ही बँकेची KYC केली असेल, परंतु जर तुम्ही दिव्यांग कॅटेगरीत येत असाल, तुम्ही मेन्शन केलेलं नाही आहे, येत असाल तर मात्र तुमचे डिटेल्स अपडेट न झाल्यामुळे तुमचा डेटाबेस अर्धवट राहिल्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाही आहे. ठीक आहे, तर याआधी मी सांगितलं होतं, हाच प्रश्न सेम होता, तर त्यांना पैसे का आलेले नाही याच व्हिडिओमध्ये याआधी मी सांगितलं आहे. तर त्यांचा आणि तुमचा प्रश्न जवळजवळ सेमच आहे. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही ती जी काही पूर्तता आहे तर ती पूर्ण करा, नक्कीच तुम्हाला पुढे पैसे येईल. ठीक आहे सर, मला पैसे जमा झालेले आहे. जिल्हा सातारा, तालुका पैठण. ओम साई यांचा प्रश्न आहे, यांची प्रतिक्रिया आहे. धन्यवाद ओमजी. यानंतर पुढील प्रश्न आहे रणजित मराठे यांचा. सर मला मेचे पैसे आलेले नाहीत आणखी, मग इतर पैसे आलेले आहेत का? जूनचे आले, एप्रिलचे आले का हे देखील सांगणं गरजेचं आहे. मेचेच जर फक्त आले नसेल आणि जूनचे आले असेल आणि एप्रिलचे तुम्हाला आले असेल तर मेचे देखील पैसे तुम्हाला येऊन जाईल. पण मात्र तुम्हाला फक्त जूनचे पैसे आले आणि एप्रिल मेचे आले नसेल तर ते दोन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला येणे
कठीण आहे, त्यामुळे त्याची वाट पाहणं मला कुठेतरी वाटतं योग्य नाही. म्हणजे तुम्ही वाट पहा पण ते त्याच्या आशेवरती राहू नका. ठीक आहे मराठीजी, ओके. चला, आजचा पुढचा प्रश्न आहे मुक्ताबाई किशन यांचा आहे. त्यांचे नातू आपल्याला विचारतात, नमस्कार सर, आमच्या आजींचे पैसे आलेले नाही. आमच्या आजींचे मे महिन्याचे पैसे आलेले नाहीत. आमची आजी विधवा आहे. आम्ही 2 वेळा बँकेत गेलो, चेक केले, परंतु पैसे आलेले नाही आहे. आमच्या आजीचं नाव मुक्ताबाई किशन शिवले असं आहे. नावामध्ये जर चूक होत असेल तर क्षमा मागतो. तर बघा, तुम्हाला फक्त जर मे महिन्याचे अनुदान आलेले नसेल, जसं मी आधीच्या प्रश्नामध्ये सांगितलं, तर ते पैसे तुम्हाला येतील. ठीक आहे, ज्यांनी प्रश्न विचारला आहे त्यांच्या नातवांसाठी. आणि जर तुम्हाला एप्रिल आणि मे आणि जून या तिन्ही महिन्याचे जर पैसे आलेले नसेल, तर मात्र तुम्हाला जे आहे तर ते पैसे येण्यासाठी काहीतरी करावं लागेल. तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे काल तुम्हाला पैसे आलेले नसावे, कारण तुम्ही उल्लेख केलेला आहे की विधवा आहे तुमची आजी, जेणेकरून ते दिव्यांग कॅटेगरीतून नाही आहे. ठीक आहे, परंतु याआधी म्हणजे 2-3 दिवसापूर्वी आपण व्हिडिओ टाकलेला होता, त्या कालावधीत तुम्हाला पैसे आलेले आहेत का, किंवा मागच्या वेळेस म्हणजे 14 एप्रिलच्या आसपास तुम्हाला पैसे आलेले आहेत का, या 2 गोष्टी एकदा चेक करा. आणि आता पुढे जून महिन्याचे पैसे येतील का, एप्रिलचे आले, मेचे नाही आले, ठीक आहे, पण जूनचे येतील का हे एकदा बघा. न आल्यास तुम्हाला जे आहे तर ते कागदपत्रे तुमची तहसीलमध्ये द्यावे लागेल. काहीतरी अडचण आहे आणि त्यामुळे तुम्हाला पैसे येत नाही आहे. ठीक आहे, कागदपत्रे आता तुम्ही काय देणार, त्यापेक्षा तुमचं बँक अकाउंट तुम्ही चेक केलेलं आहे, परंतु बँक अकाउंट आधार कार्डला लिंक आहे का हे चेक केलेलं आहे का ते देखील एकदा बघा. ठीक आहे, फक्त लिंक असून चालत नाही, तर ते NPCIला लिंक असलं पाहिजे. म्हणजेच तुम्ही जर बोटाने अंगठा लावून पैसे काढू इच्छिता कुठून तरी बाहेरच्या दुकानातून, तर ते निघले पाहिजे, जेणेकरून ह्याच्यावरून तुम्हाला मी साधं उदाहरण सांगितलं, याच्यावरून तुम्हाला समजेल की तुमची DBT ॲक्टिवेट आहे की नाही. ठीक आहे, त्यामुळे जिथे NPCIला ॲक्टिवेट असेल त्या अकाउंटमधून तुमचे पैसे निघेल. हे एक एक्सटर्नल तुम्ही हे करू शकता. ठीक आहे, जर तुमचं तिथे थंब लागत असेल आणि कुठल्याही दुकानातून ते पैसे निघत असेल, तिथून काढावे असा सल्ला अजिबात मी देत नाही, पण जर कोणी काढत असेल तर. ठीक आहे, तर आशा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते मिळालेलं असेल. अशा प्रकारचे बरेच आपल्या व्हॉट्सॲपवर आणखी प्रश्न आहेत, त्यामुळे आपण त्या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे, आता आजच्यापुरता आपण इथेच थांबूया. भेटूया पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.